2023 मध्ये मंजूर झालेलं विधेयक हे अद्यापही अंमलात आणलं गेलेलं नाहीये आणि त्यामुळे मोदींनी देशाची माफी मागावी असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर मोदींवरती टीका करण्याच्या आधी स्वतःची पातळी तपासून पाहावी असं उत्तर शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दिलंय। दोन 2023 नंतर 23ला मंजूर झालेलं महिला विधेयक आरक्षण विधेयक ह्यांनी अद्याप अंमलात आणलं नाही, याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे। एक डिलिमिटेशन बिल तुमच्या मनमर्जीनुसार जे आणत होता त्याचा पराभव झाला, हे राष्ट्रावर संकट नाही, फार तर भारतीय जनता पक्षावर संकट आहे। आणि भारतीय पक्षावरच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणं हा मूर्खपणा आहे। जो माणूस या देशाचं नेतृत्व गेली 15 वर्षापासून करतो, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही, ते खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी हे संजय राऊतांनी एकदा तपासलं पाहिजे। दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानावर टीका करताना अशा पद्धतीच करतायत। खरं तर लोक यांच्या अशा वक्तव्याला कंटाळलेले आहेत आणि त्यांना निश्चित सकाळी उठचा भोगा हा असाच बडबडत असतो, म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.